यांनाही विनंती करेन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलंही सहर्ष स्वागत आहे. चला हॅलो मॅचला होते सुरुवात. आपण धन्यवाद. हॅलो धन्यवाद रोशन सकपाल सर, धन्यवाद प्रवीणजी दुगाडे, धन्यवाद अभिषेकजी पाटील, के जी गायकर सर, सर्वांचं खरं तर मनापासून आभार. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सर्व सिनियर समालोचक, जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आता खरं तर बी लॉटला सुरुवात झाली. भाताण विपक्ष बेलवली हा सामना मैदानामध्ये रंगताना आपण पाहत आहे. खरं तर टॉस जिंकत या ठिकाणी भाताण संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच वेळेला फिल्डिंगला इन्व्हाइट केलं आहे बेलवली संघाला. हे खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दुर्मिळ आहे. 90% एखादा संघ टॉस जिंकला की प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती देतो, परंतु यावेळेला बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे सलामीवीर खेळाडू सागर आणि त्याच्या बरोबरीने मिस्टर JB जयेश भोईर, नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय पाटील. लॉफ केला बॉलला, डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर्ड. अफलातून टायमिंग, हा फटका सजवलाय सागरने. आयवा कॅच. या मंचावरती एक विशेष सन्मान आपला इथे केला जाईल. ब्रँडेड टी शर्ट तुम्हाला मिळेल आणि लकी ड्रॉ मध्ये तुमच्या नावाची नोंद होईल बाईकसाठी. रणरागिणी कसलकड नगरीच्या माता भगिनी या सामन्याचा आनंद घेताना पण त्यांना पाहू शकाल. आज खरं तर अक्षरशः या मंचाला शोभा आली आपल्या उपस्थितीमुळे. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करतोय सहर्ष स्वागत. सागर भोईरने आक्रमणाला सुरुवात केली. नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट थर्डमॅनला सॉफ्ट डिसमिसल. अजय पाटील क्या बात आहे, कमबॅक करत असताना धक्का दिलाय भाताण टीमला, खेळाडू बाद झालाय सागर भोईर. बॅक टू द डगआउट. षटकार आणि त्यानंतर आपण पहिला गुडलेंथला बॉल टाकला अजय पाटीलने आणि इथे आपण पाहू शकाल पहिला विकेट मिळाला. हाच अजय पाटील ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये एका षटकामध्ये 1 रन करून दिली नव्हती अलिबाग संघाला. तो अजय पाटील मैदानामध्ये सध्या आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य सिद्ध करताना या बॉलवरती पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक आहे. दोन्ही बलाढ्य संघ आणि या दोन बलाढ्य संघामध्ये आजच्या रात्रीमधली ही तगडी फाईट. कालची रात्र आपण पाहिली, प्रेक्षकांची अफाट गर्दी. आज देखील मोठ्या संख्येने प्रेक्षकांची या ठिकाणी उपस्थिती आपण पाहता. मंचावरती आलेल्या सर्व सन्माननीय पाहुणे सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण या स्पर्धे निमित्तानं करूया. वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025. मी कालही सांगितलं, न भूतो न भविष्यती असं आयोजन कधी झालेलं नाही, यापुढे होणार देखील नाही आहे. आणि जर केलं तर आदरणीय अनंताशेठ पाटील साहेबच करतील, यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण असं म्हणतात, बोले तैसा चाले तयाची बंदावी पाऊले. जर वैकुंठवासी हरिभाऊ वाघा पाटील स्मृती चषक 2025 या नावापुढे सभापती हे नाव लागलं तर पुढच्या वर्षी आयवा कॅचसाठी थार असेल, ही मात्र सूचना कालच त्यांच्या माध्यमातून दिली. ऑन साईडला प्रवीण आलाय, बाहुबली बुडांच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टो एंडला फटका लागलाय. डीप मध्ये फिल्डर धावत चालला बॉलला थांबवण्यासाठी. सेकंडचा कॉल, 2 धाबा आल्या. ऑस्ट्रेलियन जर्सी परिधान केलेले एखादं बेलवलीचे खेळाडू मैदानामध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळते. एका बाजूला श्रीदत्त भाताण, आपल्याच परिसरातील हा संघ, दोन्ही संघ आपल्या परिसरातील आहेत आणि चांगलं पाटील तुम्हाला या लढतीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिलं षटक फार निर्णायक राहील. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवतात त्या ठिकाणी भातांचे फलंदाज. नेक्स्ट बॉल लेंथ बॉल टाकलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. क्या बात है, लॉंग ऑनला हा फटका एका टप्प्यावरती 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार. प्रवीण भोईरचा चौकार. खेळाडू सागरने एक षटकार ठोकला, तो मैदानाच्या बाहेर गेला. JB अजूनही नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पहिलं षटक अजय पाटीलचं. खरं तर बेलवलीचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला संबोधलं जातं, उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका राहिली. आणि आतापर्यंत भाताण संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 12 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक. हाफ ट्रॅकर, आणखीन एक तडाखा.
शॉट ऑफ द नाईट, स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर पॉइंटला प्रवीण भोईर, बाहुबलीचा फटका, 440 होल्डचा झटका, षटकार. समोर स्क्रीनवर पाहाल करण विकास ठाकूर पुनाडीहून आहेत. उरण पुनाडी या गावचा हा खेळाडू आहे आणि त्यांनी आयवा कॅच पकडलेली आहे. एवढ्या लांबून प्रवास करून या स्पर्धेसाठी आला आणि खरोखर त्याला कॅच मिळाली, आयवा कॅच. त्याची नावनोंदणी आता त्या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये कैद होईल. आमचे प्रदीप पाटील आहेत, अनंत पाटील यांच्या अगदी निकटवर्तीय, त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. त्यांनाही विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये आपलं स्वागत करावं. क्या बात आहे. बघा, उरण परिसरातील केलवणे गावाच्या पुढे हे गाव आहे पुनाडे. त्या गावातून हे पाठीराखे आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. कालच्या रात्रीमध्ये पेणचे प्रेक्षक आम्ही पाहिले, खालापूरचे पाहिले, खोपोलीचे पाहिले, पनवेलचे पाहिले, उरणचे पाहिले, भिवंडीचे पाहिले. प्रत्येक भागातील प्रेक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले. हे यश आहे या स्पर्धेचं. भातन संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी धनेश्री RMC इन्फ्रा यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 आणि सलग 3 षटकाराला तब्बल 3000चं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. मोटिवेट केलं जातं या खेळाडूंना. आपल्या परिसरातील हा संघ आहे. मैदानामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन JB स्ट्राईक एंडवर त्याला बॉलिंग मार्कवरती आला आहे. त्या ठिकाणी प्रणित गायकर बॅकफुटला गेले होते. कटचा प्रयत्न आहे, चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर अनंत शेठ पाटील साहेबांच्या वतीनं हे पारितोषिक या ठिकाणी आहेत. धनश्री एंटरप्राइजेसचे सर्व या स्पर्धेचे शिल्पकार हरिभक्त पारायण आदरणीय अनंत शेठ पाटील साहेबांच्या वतीनं हे पारितोषिक आहे. बातान संघाच्या फलंदाजांना वेगवान तेज तरार बॉल, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेग होता या ठिकाणी प्रणितचा. या बॉलमध्ये अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, 1 विकेट सागरचा मिळाला आणि यानंतर सलग 2 डॉट बॉल पाहायला मिळाले मैदानामध्ये प्रणित गायकर या खेळाडूच्या माध्यमातून. 600 खरं तर हा बॉल टाकेल आता स्पर्धेतला. क्या बात आहे. मयूर पाटील नारपोली उत्तम गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे. मंचावरती असलेल्या सर्व नारी शक्तींना आपण सध्या पाहत आहे. आम्ही सातत्याने सांगत असतो, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% आरक्षण हे महिलांना आहे. हलक्या हाताने खेळले, कबसला क्लिअर करायचा आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग चेस होता अजय पाटीलसाठी, डीपमधून धावत चाललाय. स्वीपर कव्हरला, दरम्यान 2 धावा घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 2 धावा आल्या. हा संपूर्ण आमचा VIP डाईस. आज नारी शक्तीचं आगमन रायगड जिल्ह्यामध्ये किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की KPL कसलखंड प्रीमियर लीगमध्ये महिलांचे संघ देखील पाहायला मिळाले. आणि बघा, त्या स्पर्धेसाठी या सर्व आमच्या माता भगिनींनी जवळजवळ 15 ते 20 दिवस प्रॅक्टिस देखील केली अंगणामध्ये लाईट लावून. तयारी किती जोरात होती. आणि त्या सामन्यानंतर आपल्या सर्व या ठिकाणी गावकऱ्यांना, गावातील खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी सातत्याने दिवसभर त्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळाली. हे प्रेम आहे खरं तर या गावाचं क्रिकेटवरती. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो, कसलकड गाव म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणार हे गाव आहे. आणि आज या मंचावरती आदरणीय सर्व अनंत शेठ पाटील साहेब आणि त्याचबरोबरीने आपण पाहता त्यांच्या सौभाग्यवती गुरुग्रामपंचायत सदस्य कसलकंड आदरणीय अस्मिताताई अनंत शेठ पाटील मंचावरती आहेत. त्यांच्या सर्व या ठिकाणी महिला सहकारी या सामन्याचा आनंद घेताना तुम्हाला VIP डाईजवरती पाहायला मिळत आहेत. त्यांचं सर्वांचं आपण करूया पुनश्च सहर्ष स्वागत. टेनिस बॉल क्रिकेट चर्चा होती या क्रिकेटबद्दल. महिला देखील आता कमी नाही आहेत. आणि नुकताच आपण पाहिला खरं तर भारतीय महिला संघाने DY पाटील स्टेडियमवरती साऊथ आफ्रिका टीमला पराभूत करत पहिल्यांदा विश्वकप जिंकला. आणि आज आपण जर पाहिलं क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं बॅट्समन हा शब्द डिक्शनरीमधून काढून टाकला आहे. बॅट्समन हा पुल्लिंग शब्द आहे आणि महिलांचं क्रिकेट आता वाढत चाललं, त्यामुळे बॅटर या शब्दाचा वापर हा सातत्याने केला जातोय. हे देखील खास महिलांच्या सन्मानासाठी आहे. क्रिकेटला देखील आजवर मात्र चांगलं प्राधान्य दिलं तर महिलांच्या माध्यमातून. विकर 1 हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. बॉल मात्र चालला बॅटन पार्टच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 2 षटकं संपली. या षटकामध्ये प्रणित केलं कमबॅक. धावा खर्च केल्या फक्त 2. 5 डॉट बॉल फेस केले. JBने धावसंख्या धावफलकावरती 20.
समाप्त झाल्यावर लगेचच महिलांचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे. महिला वर्ग कुठेही जाऊ नका आणि लगेच आपण आपला कार्यक्रम झाल्यानंतर भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर महिला वर्गाला विनंती आहे की पहिल्या सत्र समाप्त झाल्यावर लगेच पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. महिलांनी कुठेही जाऊ नका आणि कार्यक्रम झाल्यानंतर लगेच भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. ओर टू रोशन सर. धन्यवाद. आज या स्पर्धेने मात्र बरंच काही दिलं आहे. जो संघ पहिल्या फेरीमध्ये पराभूत होतो त्या संघाला रिफंड 5,000 रुपये मिळत आहेत. हे पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आम्ही पाहतो. त्याचबरोबरीने आयवा कॅशसाठी टू व्हीलर बाईक आहे या स्पर्धेमध्ये. आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, मान्यवरांसाठी आणि आमच्या संपूर्ण कॉमेंट्री पॅनलसाठी, पंचांसाठी खमंग भोजनाची व्यवस्था देखील या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. म्हणजे काहीच ठेवलेलं नाही आहे अनंता शेठ पाटील साहेबांनी. आणि बघा, मागचा आयवा कॅच उरणचा एक पाठीराखा प्रेक्षक या ठिकाणी आला, त्याने पकडला आहे. त्याला फायनलच्या रात्रीमध्ये शेवटपर्यंत थांबावं लागेल. आवर्जून या आणि या स्पर्धेशोभा आणखीन वाढवा. आपलीच उपस्थिती म्हणजे या स्पर्धेचं यश राहील. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येत आहेत अभिषेक चोरगे. प्रवीणसाठी ये देखो उडाया डाऊन द ग्राउंड वन्स अगेन. भातांचा बाहुबली प्रवीणचा धमाका गगनचुंबी षटकार. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रवीण बहरात आलाय, आक्रमक झालाय. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतं. आणि नुकताच आपण पाहिला प्रवीण भोईर देखील आपल्या आयुष्याच्या नवीन इनिंगला लवकरच सुरुवात करणार आहे. 2चे 4 हात होतील. एंगेजमेंट संपन्न झाली आहे. म्हणजे वहिनींचं आगमन आणि आणखीन यश त्याला प्राप्त हो हीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना करूया. रायगड ग्रामीणमधला ताकदवर खेळाडू बॅकफूट पंच, पण इथे एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स कमी क्लिअर केलंय. प्रवीण सांगतो हा बॉल हा फटका स्टिकर एंडला लागला, त्यामुळे मिस टायमिंग झाला, झेल टिपला, बहुमूल्य विकेट मिळाला बेलवली संघाला प्रवीण भोईर या खेळाडूचा. बातान टीमला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. प्रवीणला बाहुबली खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर आता 4थ्या क्रमांकावरती क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय रोशन भोईर हा खेळाडू. एट नंबर 4 जबाबदारी आता त्या ठिकाणी घ्यावी लागेल, खांद्यावरती पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण समोर तगडा बेलवली संघ आहे. या संघासमोर खेळताना तुम्हाला किमान पहिल्या 5 षटकांमध्ये 55-60च्या आसपास पोचावं लागेल. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिले खरं तर उत्कंठावर्धक सामने झाले. 1 बॉल 6 1 बॉल 1 च्या लढती पाहायला मिळाल्या या स्पर्धेमध्ये. या हिवाला लेंथ बॉल आहे. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ कडे खेळले, फटका लाजबाब होता. आपण डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाव फलकावरती आपण पाहताय तब्बल 2 गडी बाद 27 धावा. खरं तर या स्पर्धेतली 99 एकेरी धाव देखील येताना पाहायला मिळाली. अप्रतिम खरं तर या ठिकाणी स्कोरिंग होत आहे मयूर यांच्या माध्यमातून. प्रचंड चांगला अपडेट. षटकार किती झाले, कोणत्या फलंदाजाने चौकाराने अकाउंट ओपन केलं, या स्पर्धेमध्ये अर्धशतकं किती झाली, या स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार किती फलंदाजाने मारले, या स्पर्धेमध्ये सलग 3 विकेट कोणत्या गोलंदाजाने घेतले, याचं संपूर्ण माहिती या ठिकाणी आमच्यापर्यंत देत आहेत. मयूर पाटील रिव्हर्स खेळले, अल्टी पलटी आणि बॉलला केला त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला कल्टी, सीमा पार जेबीचा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतो जेबी. खरं तर मागच्या ओव्हरमध्ये प्रचंड संयम त्याने दाखवला. 5 डॉट बॉल खेळला आणि त्यानंतर आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. मस्ट नेडेड 4 आणि त्याच्यासाठी मात्र आत्मविश्वास देणारा हा फटका होता. रिव्हर्सचा चौकार फिरून मारलाय, यावेळेला उंची घेतली आहे.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तुषार जज करतो बॉलला, झेल टिपलाय, सापलं रचलं होतं जेबी साठी, बरोबर डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर लावला आणि टॉस केला बॉल. त्यांचा राहिलंय. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी असं म्हणतात. जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा बसलं होतं पंढरपूर. आणि वारकरी संप्रदायासाठी खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं आहे. आणि वारकरी संप्रदाय हा खरं तर समाजाला दिलेली एक अनमोल भेट आहे. त्याचे निश्चिम भक्त आदरणीय हरिभक्त पारायण अनंतशेठ पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार जनक, त्यांच्या माध्यमातून A1 क्वालिटीचं आयोजन सध्या कसलकर नगरीमध्ये पाहत आहे. नवीन फलंदाज मैदानाकडे चालला आहे सतीश टावरे इन ॲट नंबर 5. आज निलेश टीममध्ये नाही आहे कारण तो पनवेल प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेला आहे. फुल लेंथ आहे, लाऊड फील, जोरदार शक्ती प्रदर्शन करतात बेलवलीचे खेळाडू कॉड बिहाइंड द विकेटसाठी. परंतु पंच त्या ठिकाणी उत्सुक नाही आहेत. आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त होता क्षेत्ररक्षकांचा. आणि इथे आपण पाहिला हा खरतर डॉट बॉल, निर्धाव चेंडू. प्रणित गायकर हा खरतर प्रचंड वेगात बॉल टाकतोय. कमी वयामध्ये या खेळाडूला या संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि जसजशा अनेक स्पर्धा खेळत गेला तसतसा हा खेळाडू मॅच्युअर झाला. आणि आज तगायत आपण जर पाहिला या टीमचा फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याच्याकडे मोठ्या आशेनं पाहिलं जातं. आणि चमकदार कामगिरी सध्या मैदानामध्ये हा खेळाडू साकारताना पाहायला मिळतोय. फुल टॉस आहे, 20 मध्ये फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर अभिषेक त्याच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर जातोय. आणखीन एक फलंदाज रोशन भोईर बॅक टू द डगआउट. ज्यांना कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर बरोबर मंचाच्या मागच्या बाजूला हे समजे सरपंच साहेब, खरं तर त्यांचंही स्वागत. अन्नदाता सदासुखी आणि आचार्य आहेत, आम्हाला माहिती मिळाली खरं तर चांगले आचार्य आहेत आणि त्यांच्या हाताची चव आम्ही काल पाहिली. सर्वांचं खरं तर कौतुक करू जे तुमचे सहकारी आहेत. उत्तम खरं तर जेवण त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलं. आणि बघा थंडीमध्ये गरम जेवण तुम्हाला मिळेल. सर्वांना विनंती राहील अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागच्या बाजूला तुम्ही जाऊन त्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेऊ शकताय. आणि खास करून खरं तर अनंतशेठ पाटील साहेबांच्या प्रेमापोटी आमचे सरपंच साहेब या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं खूप मोठं योगदान. आम्ही सांगितलं काल देखील अन्नदाता सदासुखी अनंतशेठ पाटील साहेब असंच काम तुमच्या माध्यमातून होत राहावं हीच खरं तर ईश्वरचरणी प्रार्थना. तर याच दरम्यान आदरणीय सतीशदादा पाटील गुरुग्रामपंचायत सदस्य बेलवली यांचं आगमन, त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. 40+ एक दमदार खेळाडू देखील आहेत आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय सतीशदादा पाटील यांना विनंती राहील. त्यांच्या बरोबरीने संतोषी पवार आपण देखील या मंचावरती. लॉफ केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा अभिषेक, क्या बात आहे. प्रणितनं मात्र आता इथे भातान संघाची बॅटिंग ऑर्डर ती मात्र कोलॅप्स करून टाकली आहे. अजून एक विकेट, 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय अलंकार भोईरच्या स्वरूपात टीम भातानला. फलंदाजांना तू चल मैं आया अशी ही परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. परंतु यानंतरचा होणारा सामना अथर्व 11 पळस विपक्ष वेदिका 11 चबाटा हिरवा एकविरा मानकोली. क्या बात आहे. बघा भिवंडी परिसरातील संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आमचे मित्र शुभम पाटील
युवा उद्योजक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ग्रामपंचायत सदस्य बेलवली त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. फास्ट अँड फ्युरियस प्रचंड गती प्रणीतच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पूर्णपणे डॉमिनेट केलं. मागच्या ओव्हरमध्ये या प्रणीत गायकरने फक्त 2 धावा दिल्या, 5 डॉट बॉल टाकले. कालच्या रात्रीमध्ये मेडन षटकं पाहिली. खरं तर भावेश पवार, कपिल केने, वेदांत पाटील या 3 गोलंदाजांच्या माध्यमातून मेडन षटकं पाहायला मिळाली. परंतु आज या ठिकाणी इकॉनॉमिकल फिगर षटक काय असतं याचं उत्तम उदाहरण प्रणीत गायकर मैदानामध्ये दाखवत असताना पायात टाकलाय. टो क्रशिंग यॉर्कर, परफेक्ट बुंदा, परफेक्ट यॉर्कर. आणखीन एक डॉट बॉल, सलगचा 5वा डॉट बॉल. इथे आपण पाहताय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक बॉल बाकी आहे. जर का हा बॉल डॉट आला तर या स्पर्धेतलं 4थं मेडन षटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये 3 पाहिले. पहिला वेदांत पाटील, त्यानंतर भावेश पवार, कपिल केने, 3 गोलंदाज राहिले. 174 डॉट बॉल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले. जर का हा बॉल डॉट टाकला प्रणीतने तर मात्र या स्पर्धेतला 4था गोलंदाज असेल जो मेडन षटकाचा मानकरी राहील. क्या बात आहे. कालच्या रात्रीपासून मात्र रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड्स होत चालले या स्पर्धेमध्ये. आणखीन एक रेकॉर्ड्स या ठिकाणी होईल का हे पाहायचं आहे. स्विंग आणि मिस स्पर्धेतला 4था गोलंदाज प्रणीत गायकर ज्याने टाकलंय मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्या द्या खेळाडूसाठी. एकही धाव न खर्च करता मेडन प्लस 2 विकेट या ठिकाणी ओव्हर टाकलाय प्रणीत गायकरने. 4 षटकं संपत असताना धाव फलकावरती लागल्या. फक्त आणि फक्त 5 गडी बाद 31. 2 स्पेलमध्ये 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट काढल्या प्रणीत गायकर या गोलंदाजाने. बॉलिंग मार्कवरती पुराणा चावल, राकेश पात्रे प्रचंड अनुभवी असा खेळाडू. खरं तर जितका जुना तांदूळ तितका स्वाद चांगला असतो. आणि खरं तर या खेळाडूने बरंच काय दिलं आहे बेलवली टेनिस क्रिकेटला. डेड बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. मैदानामध्ये संकेशी डोले त्या ठिकाणी पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्या बरोबरीने आमचे प्रीतम पाटील पेण, एका बाजूला अलिबागचे पंचायत मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. बॉलिंग मार्कमध्ये राकेश मात्रे. पहिला बॉल ऑन साईडला त्या ठिकाणी स्लॉग हिटचा प्रयत्न आहे. डोळे बंद करून खेळला फटका होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, परंतु लेग बायच्या स्वरूपात अवांतर रन मिळेल या ठिकाणी भातान संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला मिळाला. प्रवीण भोईरने मात्र बेधुंद फलंदाजी केली. जसा प्रवीण बाद झाला तसा हा संघ आता बॅकफुटला चालला. धावा स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 32. 5 गडी बाद 32, ज्यामध्ये प्रणीतने काय गोलंदाजी केली. अफलातून स्पेल पाहायला मिळाला. एक मिडन षटक, एका षटकामध्ये 2 धावा, 2 षटकं त्याने टाकली. 2 धावा खर्च करता 2 गडी त्याने प्राप्त करून दिले आपल्या टीमला. मग तो अजूनही वेळ गेला नाही. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर मैदानामध्ये आहेत स्ट्रायकिंग एंडवरती रोहित पाटील संघर्ष करतायत. मैदानाच्या आतमध्ये 3 डॉट बॉल फेस केले. आता आक्रमण करावं लागेल. याही वेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, हिट विकेट. प्रचंड मागे गेले होते, क्रीजचा वापर केला होता, पण इथे मात्र शरीराचा समतोल ढासळला आणि हिट विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. रोहित आता या स्पर्धेचं टायटल संगीत तुम्ही ऐकताय. धनश्री RMC इन्फ्रा यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला भातांच्या फलंदाजांना 500 रुपये आणि सलग 3 षटकाराला तब्बल 3000 अनंतशेठ पाटील साहेबांच्या वतीने हे पारितोषिक आहे. भातांच्या फलंदाजांना दयनीय अवस्था निर्माण झाली आता भातान संघाची. हा संघ थोडा बॅकफुटला चाललाय. धाबा बनवायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकत बॅटिंग का स्वीकारली हे सिद्ध करावं लागेल. आता संदेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय 8व्या क्रमांकावरती. ऑन साईडला नाही आहे तर डाऊन द ग्राउंड हा फटका उंची घेत असताना अंतर कापेल का प्रयत्न लाजवाब कमालीचे एफर्ट्स फिल्डिंग मधलं स्टँडर्ड या आजच्या रात्रीमध्ये अभिषेक चोरगेनं दाखवलं आतापर्यंत.
2 झेल टिपल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा चांगले एफर्ट्स अजय पाटील देखील आहेत. रिले फिल्डिंग पाहायला मिळाली, कौतुकास्पद कामगिरी. असं म्हणतात क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंग डिपार्टमेंट जितकं महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे फील्डिंग. चेक केलं जाईल. यस, ज्या घडामोडी घडल्या अगदी सीमारेषा लगत त्या ठिकाणी पाहिल्या जातील tenniscricket.in माध्यमातून. बघा पुन्हा एकदा काय एफर्ट्स लावलेत. खरं तर फ्लेक्झिबल खेळाडू आहे त्या ठिकाणी अजय पाटील. त्याने बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याला माहिती आहे झेल पकडायला गेलो तर बॉडीचा बॅलन्स जाईल बाउंड्रीच्या पलीकडे आणि षटकार येईल. अशा परिस्थितीमध्ये अगदी मायनर सेकंदामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु निर्णय प्रलंबित आहे. तिसरे पंच पाहतील षटकार आहे की सेफली बॉलला आतमध्ये ढकललं हे पाहिलं जाईल. विशाल पाटील सर आमचे तिसरे पंच या ठिकाणी वॉररूममध्ये आहेत. या सेफली हँडल केलं. एकदा जोरदार टाळ्या होत्या अजयसाठी. कमालीचे एफर्ट्स, लाजबाब खरं तर एफर्ट्स त्या ठिकाणी लावलेत अजय पाटीलने. वन्स अगेन फुल लेंथ आहे. याही वेळेला यॉर्कर वरती हेलिकॉप्टर ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करणारा हा संघर्षमय गगनचुंबी असा षटकार येतोय संदेश भोईरच्या पाठमधून. नंदी परमेश्वर असं म्हणतात. 7व्या क्रमांकाचा खेळाडू 8व्या क्रमांकाचा खेळाडू संदेश चंद्रकांत भोईर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या पाठमधून आतापर्यंत 8 धावा आल्या. जवळजवळ 400च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. पुढचा बॉल याही बॉल लोअर फुल टॉस आहे. ड्राईव्ह लेंथवरती ड्राईव्ह करत असताना स्वीपर कव्हरला सेकंडसाठी निघालेत. खराब फिल्डिंग, थोडे फंबल झाले प्रणित, त्याचा फायदा घेतला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं. 42 धावफलकावरती आहेत. 6 खेळाडू बाद 42 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे. अंतिम षटकातील शेवटचा निर्णायक बॉल, टार्गेट सेट करणारा चेंडू. जर का इथे मोठा फटका आला तर मात्र सन्मानजनक टोटल अगदी 50च्या आसपास पोहोचेल श्रीदत्त भातान संघ. लास्ट बॉल वरती ब्लास्ट केलाय ऑन साईडला, मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. एंड इज वेल, शेवट गोड करणारा संदेश भोईरचा हा षटकार. आम्हाला अवधी द्या, कारण महिला बरेच उशीर झाला. महिला त्या आलेल्या आहेत, उपस्थित आहेत. तर महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे. 5 पैठणी साड्या असणार आहेत. 6 पैठणी साड्या आहेत. कोण विजेता असणार आहेत पाहूया आपण. पण तत्पूर्वी मी नावं घेतो. कोणाची नावं जर बाकी असेल तर लगेच सांगायचं आहे. अपेक्षा संजय जुनघरे, हर्षद भगत, अस्मिता माली, प्रियंका गजानन लोगडे, नूतन पाटील, अंजू सुनील पाटील, हर्षदा अतुल नाईक, मनाली निलेश घरत, कमल जुनघरे, हर्षदा हिम्मत नाईक, माधुरी नाईक, छाया गाडगे, भारती श्रीकांत पाटील, गुलाब पाटील, कल्पना दीपक पाटील, सारिका गजानन काठावले, प्रिया बालकृष्ण गाडे, वर्षा वासुदेव भगत, रिया राजेश पाटील, निकिता नितीन पाटील, वैजंती किशोर पाटील, अंकिता अनंत पाटील, वर्षा प्रसाद पाटील, प्राची अविनाश पाटील, कविता विजय शिंदे, अश्विनी कैलास पाटील, सोनाली सुनील पाटील, दर्शना राजपूत, शीतल नाईक. हिराबाई वासुदेव पाटील, पूजा परशुराम पाटील, विशाखा पाटील, सुल्लभा गाडे, सुवर्णा जुनघरे, शेवंता रघुनाथ गाडे, शमिका सुधाकर गाडे, सारिका गाडे, सीमा गाडे, बेबी बाबरे, अरुणा जुनघरे, रोशनी जुनघरे, पूजा घरत, अरुणा अशोक घरत, कविता तानाजी घरत, आशा पांडुरंग जुनघरे, जिजाबाई तुकाराम पाटील, वनिता बालराम नाईक, ललिता बालराम घरत, सुचिता सुरेश नाईक, रीना संतोष नाईक, वर्षा वासुदेव घरत, अश्विनी दीपक कांबळे, दीक्षा अनिल गाडे, लावण्या कांबळे, संजना संजय घरत, दर्शना सावराम नाईक, दीप्ती किशोर नाईक, माई दत्ता गायकर, अनिता जगदीश नाईक, प्रतिभा प्रभाकर जुनघरे. कुणाचं नाव राहिलं आहे का अजून? राहिलं असेल तर लगेच द्यायचं आहे ताबडतोब. 1-2च मिनटं. खऱ्या अर्थाने आजची स्पर्धा वैकुंठासी हरिभाऊ भागा पाटील स्मृतिचषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या संस्कार व्यासपीठावर, खऱ्या अर्थाने संस्कार व्यासपीठावर महिला वर्ग आहे. तर आपण मी विनंती करतो, आमचे सर्वस्व संघर्षातून मिळालेल्या जीवनाला आकार आणि उकार कसा द्यायचा असतो. आपली परिस्थिती आपल्या यशाचे कारण ठरू शकत नाही,
किंवा आपली परिस्थिती आपल्या अपेक्षेला कारणीभूत होऊ शकत नाही, हे ज्याने उभ्या महाराष्ट्राला ज्वलंत आणि परखडरित्या अनुभवलं, उभं केलं, ते समाजसेवक अनंत शेठ पाटील यांच्या वतीने आम्ही करतो महिलांचं स्वागत. तसेच या ठिकाणी माननीय सौभाग्यवती अश्विनीताई अस्मिताताई अनंत पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य तसेच होणारे भावी पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने आम्ही करतो सर्व महिलांचं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. एक सूचना आहे, जो विरोधी संघाचा संघनायक आहे तो इथे आलेला आहे आणि पळसपे संघ, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोचत असेल तर आपण तातडीनं टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण इथे स्टेजवर महिलांचा कार्यक्रमसुद्धा आहे, त्यामुळे आपला टॉस पेंडिंग आहे. पळसपे संघ लगेच यायचं आहे, आपण टॉससाठी आलेला आहे. तर त्या दोन संघांमध्ये टॉसही आपल्याला पाहायला मिळेल. मी आयोजकांना विनंती करतो, सर्वप्रथम टॉस करूया आपण दोन संघांमध्ये, म्हणजे लगेच मॅच त्यांची सुरू होईल. पळसपे विरोधात मानकुली अशी मॅच असणार आहे. सर्वप्रथम आपण टॉस करून घेऊया. मी विनंती करेन गणेश पाटील आपण यावं टॉससाठी. यायचं आहे टॉससाठी. गणेशजी पाटील आपणाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आणि टॉस द्या इकडे. टॉस कुठे आहे? भावेश टॉस कुठे आहे? टॉस टॉसमध्ये एक थोडंसं वेगळं पण आहे, कारण इथून आपण इंडियन आर्मीला सल्यूट केलेलं आहे टॉसच्या माध्यमातून. एकीकडे नौदल आहे, एकीकडे सैन्य दळ आहे. ओके, आता टॉसमध्ये हेड टेल नाही आहे, छापाकाटा नाही आहे, नौदल आणि सैन्य दल. तर येस, सैन्य दल कॉल. आणि येस, टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांचं आपण हार्दिक शुभेच्छा देऊया या मॅचसाठी आणि वळूयात मुख्य कार्यक्रमाकडे. धन्यवाद. रोशन सर फक्त 2 मिनटं. या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांचं या ठिकाणी उपस्थित असणं या चराचर सृष्टीलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मातीच्या कणाकणाला स्वाभिमान, अभिमान, ताटकणा आणि संघर्षातून मिळालेल्या जीवनाला वलय, अस्मिता, अस्तित्व, प्रतिभा आणि प्रतिमा ज्याने ज्यांचं संमिश्र मिश्रण ज्यांच्या जीवनात ज्यांनी सहजरित्या अनुभवल्या, ते आमच्या आजच्या प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर ज्यांच्या निमंत्रणास मान देऊन आपण आल्या त्या माननीय सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील यांच्या वतीने पुनश्च एकदा सर्व महिला मंडळाचं करतो आम्ही मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. 6 पैठणी साड्या असणार आहेत. आपण काय पैठणी जिंकण्यासाठी आलेल्या नाही आहेत, खास ताईंचं आमंत्रण स्वीकारून हे सामने पाहण्यासाठी आले आहेत. कुणी नाराज होऊ नये, कारण आपण फक्त आज पाहुणे म्हणून आले आहेत, पण एक तुम्हाला भेट वस्तू म्हणून आज ही लकी ड्रॉ इथे पेश केलं जाईल. तर मी विनंती करतो माननीय सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य तसेच होणाऱ्या पनवेल पंचायत समितीच्या भावी सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पैठण देण्यासाठी यायचं. तर मी एक बायडी या आपण इथे. तर पहिला क्रमांक कोणाचा तो पाहायचा आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आहे
अर्थातच पैठणी मिळणार आहे. पण कुणीही नाराज होऊ नका, आपण खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. तर पहिला नंबर कोणाचा असणार आहे? 6 साड्या असणार आहेत. चला कोण लकी ठरतो पाहूया. उघडा. आणि इथे पहिली पैठणीचे विजेते आहेत सौभाग्यवती कविताताई तानाजी खरात. हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो सौभाग्यवती अस्मिताताई अनंत शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते पैठणी दिली जाईल. तर या कविताताई साडी घेण्यापूर्वी, पैठणी घेण्यापूर्वी एक गोडसा हुकाना घ्यायचा आहे फक्त आमच्यासाठी आणि सर्व प्रेक्षकांसाठी. लाईव्ह आहे. या या समोर या या. अहो काय घ्या. तर जाऊया आपण त्यांचा एक हुकाना ऐकण्यासाठी. आवाज वाचला मला. शंकराच्या पिंडीवर बेल होते वाकून तानाजी नावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मंत्र. अति सुंदर. खरोखरच कसं वाटतंय पैठणी घेताना? खूप छान वाटतंय, खूप आनंद झालाय. तर मी विनंती करतो आजच्या आयोजका ग्रुप ग्रामपंचायत सरपंच कसलखंड, भावी पंचायत समिती सदस्य अस्मिताताई अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते ही पैठणी साडी, किती गोड साडी आहे बघा. ताई असतात खूप. ओके. तर क्रमांक 2ची पैठणी कोण जिंकणार? क्रमांक 2ची पैठणी काढण्यासाठी लहान मुलं या. आपण चला बाईड या या या. चला चला. क्रमांक 2 कोण असणार? सर्व महिला खुश आहेत कुणाचा नंबर लागणार. आणि इथे मात्र सौभाग्यवती गुलाब विशू पाटील या. आपण गुलाब विष्णू पाटील या. आपण ताई जरा खुश आहेत कारण पैठणी मिळणार आहे. ताई तुम्ही सुद्धा एक नाव घ्यायचा. भारताच्या तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून, भारताची तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून, विष्णूरावांचे नाव घेते गौरू पाटलांची सून. वा अति सुंदर. प्रसन्न झाला. सर्व रसिक श्रोते आणि क्रिकेट प्रेमी इथे उपस्थित आहेत. सर्वांच्या साक्षीदाराने हा सोहळा संपन्न होत आहे. खरं तर हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कस्तुबाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा मांगल्याचा, हा सोहळा पावित्र्याचा. चला पुन्हा एकदा आपण साक्षीदार होऊया या अविस्मरणीय सोहळ्याचे. क्रमांक 3ची साडी पैठणी कोण जिंकणार? क्रमांक 3ची पैठणी जिंकले त्या ताईंचं नाव आहे छाया निकेश गाडगे. या ताई. ताई लांबूनच हसत आलेल्या आहेत कारण पैठणी मिळालेली आहे ताईंना. ताई पैठणी घेण्यापूर्वी आपण एक नाव घ्या, छानचं नाव घ्या. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, निकेश रावांचं नाव घेते गाडगेची सून. ठीक आहे. चला अस्मिताताई अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि पैठणी त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे. तर क्रमांक 4ची पैठणी आपण काढण्यासाठी जाऊया. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि आजचे आयोजक सन्माननीय आदरणीय अनंत शेठ पाटील. खरोखरच समाजसेवेचे कठीण असे व्रतवैकल्य ज्यांनी सहजरित्या पेललं, समर्थपणे पार पाडलं, त्या समाजसेवकांच्या अग्रगण्याचं नाव
त्या समाजसेवकांच्या यादीतील आणि नामावलीतील पलीकडे स्थान आदरणीय आमचे आजचे आयोजक, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य अनंत शेठ पाटील यांच्या वतीने पुनश्च एकदा सर्व महिलांचं, क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. पैठणी जिंकले निकिता नितीन पाटील. निकिता नितीन पाटील यायचं आहे आपण. या ताई, आपण सुद्धा एक सुंदर नाव घ्या. सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण. नितीन रावांचे नाव घेते, ऐका सर्वजण. अति सुंदर. तर मी अस्मिताताई अनंत पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन, पैठणी देऊन त्यांना ठीक आहे ओके. तर क्रमांक 5ची पैठणी कोण जिंकली असेल? सर्वांच्या मनात असं असेल का, तर नाव कोणाचं येणार? इथे नाव आलंय कमल कमलाकर झुनगरे. बघा ताई किती खुश आहेत, कारण पैठणी मिळणार आहे. कोणी पैठणीसाठी आलेलं नाहीये, फक्त ताईंच्या विनंतीस मान देऊन आलेले आहेत. कमलताई, एक छोटासा नाव घ्या बघू. मंगलसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर, कमलाकर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. काय महिला आहेत, जबरदस्त नाव आहेत, हुकाने ते ऐकायला मिळाले. तर शेवटची साडी कोण जिंकणार? 6 पैठणी होत्या, 5 पैठणी झालेल्या आहेत. तर शेवटची पैठणी कोण जिंकणार? लगेचच आपण महिला वर्ग लगेच भोजन करून घ्यायचं आहे आणि शेवटची पैठणी झाली का लगेच मॅच सुरू होणार आहे, मॅच ऑन होणार आहे. चला पिंटू काढ एक शेवटचा चिठ्ठी. रोशन पाटील, आपण बच्चू साहेबांना भेटायचं आहे. शेवटची साडी विजेता असणार आहे या गावच्या प्रथम नागरिक, सरपंच सन्माननीय आदरणीय सौभाग्यवती रंजना संजय घरत. बघा लकी ठरल्या ताई. संजना संजय घरत या गावच्या प्रथम नागरिक. या ताई शेवटची आहे आणि मॅच लगेच ऑन होईल. तर मी संजना ताईंना विनंती करतो, शेवटचं नाव आहे घ्या आपण. शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून संजनाचं नाव घेते, सगळ्यांचं मान राखू. तर मी तर 6 पैठणी झालेल्या आहेत आणि त्या महिलांना विनंती आहे की आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. स्नेहभोजनाची उत्तम सोय, हां, आणि सर्वांनी फोटो काढायचा आहे. या ज्या 5 सर्वांचं आम्ही अत्यंत ऋणी आहोत. तुम्ही आलात, तुमचा वेळ अतिशय महत्त्वाचा होता. सर्व कामं आटपून तुम्ही या ठिकाणी आलात, त्याबद्दल पुनश्च एकदा पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. चलिए मैच शुरू कीजिए. अंपायर से मेरा अनुरोध है, 49 रनों की ज़रूरत है टीम वेलेवली टीम को. भातान टीम के निचले क्रम के बल्लेबाजों ने काफ़ी अच्छी बल्लेबाजी की, खासतौर से चंद्रकांत भोईर के सपूत संदेश भोईर, जिन्होंने आखिरी क्षणों में बड़े हिट्स लगाए और एक सम्मानजनक स्थिति में पहुंचाया टीम को. 42 थे, 4.5 की समाप्ति पर और आखिरी गेंद के ऊपर छक्का आया, जिसकी वजह से रन बने 48. 49 का उद्देश्य और यह पहली गेंद, और इस गेंद को खेला बल्लेबाज आकाश पवार ने शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर से डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर पुल के जरिए मिला ये 4. क्या होगा बेड़ा पार?
स्टेज के सामने जो दर्शक हैं उनसे मैं निवेदन करना चाहूँगा कि वहाँ से आप हटिए। हमारी ट्रॉफियाँ लाइव में नजर आनी चाहिए, हमारी गाड़ियाँ नजर आनी चाहिए, लेकिन रफ्तार रफ्तार और रफ्तार भरी बल्लेबाजी हो रही है। आकाश पवार पवार का पावर दिखाते हुए यहाँ पर नजर आ रहे हैं। लगातार दूसरी बाउंड्री। हा बघा, ज्यांना पैठणी मिळाली त्या महिलांचंही मनापासून अभिनंदन आणि ज्यांना नाही मिळाली त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि अस्मिताताई यांचं राजकारणातील बळ वाढवलं, त्याबद्दल तमाम महिला माता भगिनींचं मनापासून आभार आभार आभार. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 8 रन. 41 रनों की अभी भी जरूरत. घोड़ीलदेव क्रिकेट क्लब कसरखांड ए, जिनके कप्तान है प्रफुल्ल मते, तो बी टीम के कप्तान है सुशांत पाटिल और उनकी पूरी सेना काफी अच्छा काम कर रही है इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए. मानकोली जीवन पाटिल पैकर, मानकोली के पैकर और पीपी, हर अच्छे क्रिकेट के प्रशंसक है वो, चाहे टीम ए हो चाहे बी हो, हर तरह का सपोर्ट मिलता है उनसे. लेकिन सबसे ज्यादा सपोर्ट मिला है वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटिल स्मृति ट्रॉफी 2025 को आदरणीय हरिभक्त परायण अनंत शेठ पाटिल इनका. मैच की तरफ हम चलेंगे. क्या खेल रहे हैं, वाह रे वाह, वाह रे वाह, वाह रे वाह. 49 रन मानो भूखे शेर के सामने रखा हुआ एक छोटा सा निवाला. डीजे आणि ज्यांच्या आग्रहास्तव या महिला या व्यासपीठावर आल्या त्या सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील यांच्या वतीनं त्यांना नम्रतेचं निवेदन आहे. कोणीही जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये, कारण घरामध्ये नेहमीच आपण जेवण बनवता आणि सगळ्यांना खाऊ घालता. आज आमच्या इथे तुम्ही आलात, आज आमची जबाबदारी आहे आणि आज आम्ही तुम्हाला खाऊ घालणार. तो टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 14 रन. क्या बल्लेबाजी हो रही है, तारीफ है काबिल बल्लेबाजी हो रही है बेलवली टीम. रोहन रैया भातान टीम को, ये क्या हो रहा है, ये आंधी नहीं है, तूफान नहीं, ये ऐसी सुनामी है जिस सुनामी ने गेंदबाजी को तहस नहस किया है. रोशन दम दमादम माधुरी दीक्षित को आमिर खान ने कहा था फिल्म दिल में, लेकिन इस बल्लेबाज ने सभी का दिल चुराया. टीम का टोटल जिस तरह से उन्होंने स्कोरिंग शॉट लगाए, 20 रन, जबरदस्त पहला ओवर. इससे बढ़िया क्या हो सकता है. 49 रनों का आपको अगर पीछा करना है 5 ओवर में, मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर, और उस ओवर में अगर आपके बल्लेबाज ने 20 रन पहले ही ओवर में हासिल किए हो, तो जो 12th मैन यहाँ पर बेलवली के हैं उनके चेहरे पर कवल खिला हुआ, और जो 12th मैन भातान के हैं उनके चेहरे पर शमशान की तरह सन्नाटा. 24 गेंदे, अब 29 रनों की जरूरत नहीं. गेंदबाज जज बोल, लेकिन मैच देखिए, क्रिकेट है. कल इसी पोजीशन में चेंज द गेम वडवली बी ने मैच जीता था. पोजीशन चाहे कैसी भी हो, आपको लड़ना आना चाहिए, संघर्ष करना चाहिए. हमारे जो इस प्रतियोगिता के सर्वे सर्वा है हरिभक्त पारायण अनंत महाराज पाटिल, उन्होंने अपने जीवन में लड़ाई लड़ी, संघर्ष किया, फिर इस मुकाम तक पहुंचे. बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की. मैंने पहले कहा था 24 गेंदे भले ही 29 की जरूरत हो, लेकिन यह डॉट गेंद आई है, गेंदबाज ने वापसी दिलाई है. जयेश वोयर कर सकते हैं, करना चाहिए. स्ट्राइकर एंड पर अजय पाटिल एक बेहतरीन ऑलराउंडर, 1 रन बचाया था इन्होंने.
आरपीएल में। रिवर्स दागने की कोशिश, लगातार 2 डॉट गेंदे, प्रेशर प्रेशर और प्रेशर। पहले ओवर में आसान था, 20 रन बनाए थे आकाश ने। मुकाबले का दस्तूर यही है रोशन, एक अच्छे खिलाड़ी की निशानी यही है, सामने वाला मार रहा है तो उसे ज्यादा मौका देना चाहिए, ना कि खुद मौके ढूंढने चाहिए। यह दस्तूर है क्रिकेट का, जो खेल रहा है उसे खेलने का मौका दीजिए। बाईस में 29 ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात हैं, 1 रन जरूर मिलेगा और इससे 1 रन से टोटल बढ़ता हुआ 21। 100 रन यहां पर सिंगल के तौर पर दौड़े गए इस प्रतियोगिता में। क्या अच्छी स्कोरिंग हो रही है मेरे साथी स्कोरर मयूर पाटिल की, तारीफ है काबिल, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है, लेकिन काफी अच्छी गेंदबाजी हो रही है। गेंदबाज जयेश मोहिर, 3 गेंदें उन्होंने अब तक डाली है, मैच सिंगल दिया है। ये खराब गेंद और आकाश पवार ने इस खराब गेंद का फायदा उठाया। अंपायर का इशारा, ये बीमर है। शॉर्ट फाइनल के ऊपर से आकाश पवार ने खेला। ये जो दबाव बनाया गया था डॉट गेंदें डालकर अजय पाटिल के ऊपर, इस नो बॉल ने उस दबाव को खारिज किया। मिला पंजा, टीम का टोटल 26। 23 रनों की अभी भी जरूरत, 23 रनों की अभी भी जरूरत। टेनिस क्रिकेट .in के जरिए इस मैच का सीधा प्रसारण किया जा रहा है। वैकुंठवासी हरिवभागा पाटिल स्मृति ट्रॉफी 2025। सिंगल चुराया है यहां पर, चिकी सिंगल आंखों ही आंखों में इशारा कर इस रन को पूरा किया। दूसरा चुराने की कोशिश, लेकिन 1 ही रन। क्रिकेट है भाई, क्रिकेट में कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। फिलहाल बाजी हाथ में नजर आ रही है बेलवली के पक्ष में, क्योंकि 49 का पीछा उन्हें करना है 5 ओवर में। दूसरा ओवर चल रहा है, अब तक पोजीशन है उनकी बगैर नुकसान 27, महज 22 रनों की जरूरत है। अजय और आकाश, जिन्हें गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। ब्रेक थ्रू की जरूरत है यहां पर, ब्रेक थ्रू की जरूरत है और उस ब्रेक थ्रू को लाने की कोशिश की जा रही है गेंदबाज जयेश भोईर द्वारा। जानते हैं 1 आध विकेट इस मैच में वापसी दिला सकता है श्रीदत्त भाताण को। वहीं दूसरी तरफ जो चल रहा है उसे चलने दीजिए, आसानी के साथ, आराम के साथ ये रन बनते हुए नजर आएंगे। और यह ऊंचा खेला, मैंने पहले कहा था गेंद इन्हें फुटबॉल की तरह नजर आ रही है, लेकिन स्टेज पे क्या हुआ, हमारे मेहमान आईवा कैच लेने की कोशिश कर रहे थे, लेकिन उनकी कोशिश हुई नाकाम। 6 रन, सबसे लंबा छक्का। दोन मिनटं, थोडासा 2 मिनटं लवकर वेळ घेतोय, कारण खूप मान्यवर आहे. मेघश्याम पाटील आष्टेहून आहेत. विनंती असेल आपण स्वागतासाठी आमच्या स्वागत कक्षामध्ये यावं. मेघश्यामजी पाटील आष्टे, घनश्यामजी पाटील आष्ट्याहून आहेत, त्यांनाही विनंती असेल की आपणही आमच्या स्वागत. मंडप डेकोरेटर्स ची जी माणसं आहेत त्यांनी इथे समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा लगेच. घनश्यामजी पाटील आष्ट्याहून आहेत. ज्या ज्या मान्यवरांची मी नावं घेतोय त्यांनी आपलं स्वागत इथे स्वीकारण्यासाठी यायचं आहे. गणेशजी पाटील आष्ट्याहून आहेत. सुधीर पाटील, सुधीर पाटील आहेत बोरगावहून, कृषी उत्पन्न बाजार समिती पेन, भारतीय जनता पक्ष. त्यानंतर महेश पाटील आहेत, उपसरपंच बोरगाव. ललित ढाकवळ, सदस्य ग्रामपंचायत बोरगाव. सुनील पाटील आहेत बोरगावहून. त्यानंतर अनिल पाटील आहेत बोरगावहून. त्यानंतर वासुदेव पाटील आहेत बोरगावहून. दीपक पाटील अरिवली. कैलास पाटील शिवाजीनगर. संतोष घरत, कमलाकर पाटील, संतोष हातमोडे, नंदू गाडे, विलास घरत, श्रीकांत पाटील, सुभाष पाटील, रेवनाथ पाटील, दीपक पाटील, रमेश गाडे, श्याम मते, राम मते, निलेश खरत,
पुन्हा एकदा मी या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो, रेवनाथ नाईक, राम मते, या सगळ्यांना विनंती करतो की ज्या लोकांची मी इथे नावं घेतलेली आहेत त्या सगळ्यांनी आपला स्वागताचा स्वीकार करावा. धन्यवाद. धन्यवाद हमारे रायगढ़ के टाइगर कमेंटेटर रोशन सबकाल। टीम का टोटल 43, 16 गेंदों में 6 रनों की जरूरत, एक आसान सा लक्ष्य। आकाश पवार और अजय पाटिल ने इस मैच की हवा का रुख अपनी टीम की तरफ किया है। क्या बल्लेबाजी की है खास तौर से आकाश पवार ने। 10 गेंदों में 35 रनों की जरूरत, 10 गेंदों में 35 रन इन्होंने बनाए थे और ये चौवा 11 गेंदों में 39 रनों की एक शानदार इनिंग पेश कर रहा है आकाश पवार की, तारीफ काबिल। 2 रन अभी भी जरूरी है, 15 गेंदें बची है। बेलवली के बल्लेबाजी का तूफान। tenniscricket.in के जरिए जो लोग लाइव देख रहे हैं, जो आकाश पवार के फैन हैं, 21 लाख से भी ज़्यादा इस चैनल के सब्सक्राइबर हैं। अगर आकाश पवार के फैन ने अभी भी इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो ज़रूर इस चैनल को लाइक करें, आप शेयर करें, सब्सक्राइब करें, क्योंकि संतोष नानेकर ने यह सपना दिखाया था कि टेनिस क्रिकेट भी यूट्यूब पर दिखाया जा सकता है। और इस बाउंड्री के तहत इस मुकाबले का खात्मा हो चुका है। एक आसानी के साथ जीत मिली है टीम बेलवली को और आकाश पवार वन मैन आर्मी इस मैच के होंगे प्लेयर ऑफ द मैच। अवार्ड गोज टू आकाश पवार। पवार का पावर रायगढ़ टेनिस की दुनिया में किरण पवार, अक्षय पवार और इस विभाग की पावर आकाश पवार।